गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार सगळ्यांना. अदालत टाइम्स न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. जळगावच्या भूषण कॉलनीत सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाचा आज समारोप होत आहे. अध्यात्माकडून जीवनात दिशा देणाऱ्या या कथा सप्ताहात आमच्या सोबत आहे कथाकार श्री निलेश महाजन सर. मी ज्योती नवाल. मी महाराजांना विनंती करते की आज आम्ही त्यांच्या प्रकट मुलाखतीसाठी इथे आलो आहे, तर कृपया त्यांनी परवानगी दिली. महाराज, जळगावच्या भूषण कॉलनीत 23 फेब्रुवारी पासून जो कथा सप्ताह सुरू आहे त्याचा आज आपण समारोप करत आहोत. या कथा सप्ताहाकडे आपण कसे बघतात? तरुणांना याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि जे काही वृद्ध माणसं कथा ऐकायला येत आहेत त्यांना निश्चित समाधान मिळेल आणि सगळ्यांना आनंद होईल यासाठी हा भागवत सप्ताह केला जातो. भागवत सप्ताहाचा मुख्य उद्देश मुक्ती मिळवणं, भक्ती मिळवणं हा आहे आणि त्यातून सगळ्यांना अपेक्षित असलेला आनंद आणि समाधान मिळेल असे मला वाटतंय. त्याप्रमाणे हे होईल अशा पद्धतीने मी भागवताकडे पाहतो. महाराज, आज आपण समाजाकडे बघताना बघतो की तणाव, अस्वस्थता आणि नैतिक अधपतन खूप चालू आहे. अशा काळामध्ये श्रीमद भागवत कथा आपल्याला कशी दिशादर्शक ठरते? अधपतन जे होत आहे ते आपण जे काही मोबाईल वापरतो आहे किंवा त्यातल्या काही गोष्टी पाहतो आहे ज्या पाहायला नको आहेत आणि तिथे जे जे ज्ञान दिलं जातं ते सगळं अर्धवट असतंय. पूर्ण ज्ञानी इथे कोणीही नसल्यामुळे कोणाचं समाधानही होत नाही आणि संगत आपल्यावर असते. चांगली संगत ठेवायची की वाईट संगत ठेवायची. जर तुम्ही चुकीचे विचार ऐकले तर तुम्ही त्याप्रमाणे अधपतनाकडे जाता. योग्य विचार ऐकले तर तुम्हाला गोष्टीकडे तुम्ही जाता, वर जाता. त्या दृष्टीने विचार तुमचे सखोल होत जातात, दीर्घ होत जातात. म्हणून संगत ही अतिशय महत्वाची असते. म्हणून सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो असं म्हटलं जातं. म्हणून नेहमी चांगल्याची संगत धरावी. जरी आपण सोशल मीडियावर असलो तरी त्यातही काही चांगल्या गोष्टी असतात, त्या आपल्याला घेता आल्या पाहिजेत आणि मग या नैतिक अधपतन वगैरे या गोष्टी सहज बाजूला होण्यासारख्या असतात. ते शिकायला मिळतं आपल्याला. बरोबर आहे महाराज. महाराज, आतापर्यंत आपण खूप कथा सप्ताह तसेच भागवत केले, तर भागवतातला कथा सप्ताहातला असा कुठला प्रसंग आहे की जो भाविकांना सर्वाधिक मनाला स्पर्शून गेला असे आपल्याला वाटते? पुष्कळ सप्ताह झाले. लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे वेगवेगळे प्रसंग प्रत्येकाला भावून जातात. कोणाला प्रल्हादाचा प्रसंग आवडतो, कोणाला ध्रुव बाळाचा प्रसंग आवडतो, कोणाला अगदी नरसिंहाचे प्रसंग म्हणजे जो भगवान प्रगट होतात तो प्रसंग त्यांना आवडतो, कोणाला वराह अवताराचा प्रसंग आवडतो, कोणाला राम अवताराचा प्रसंग आवडतो, कोणाला श्रीकृष्ण चरित्र जास्ती आवडतं. पण एक कॉमन मी पाहिलं की जो कॉमन मॅनचा प्रश्न असतो की आम्ही लौकिक अर्थाने जॉब करतोय, सगळं करतोय आणि भगवंताचं आम्ही थोडंफार केलं तरी भगवंताकडे आमचं लक्ष असतं का? तर ह्याला कॉमन उत्तर आहे नामदेवांचा बोबडा, जो कालच्याच भागात झालेला आहे. तो सगळ्यांना सर्वाधिक प्रिय आहे आणि अतिशय तो उत्कृष्ट प्रसंग आहे आणि तो बहुतेक सगळ्यांच्या मनाला स्पर्श करून जातो. नक्कीच नक्कीच. सध्या सोशल मीडियावर अशी रील व्हायरल होते आहे की कीर्तन ऐकून कोणी सुधारलं नाही आणि तमाशा बघून कोणी बिघडलं नाही. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असं मुळातच नाहीये. कारण कीर्तन म्हणजे सत्संगत आहे आणि सत्संगतीचे परिणाम हे होतच असतात. कीर्तन ऐकून ऐकूनच संत तयार झालेले आहे. म्हणून श्रवण भक्तीला फार महत्व आहे. आणि तमाशाला गेलेले जे लोक असतात त्यांच्या घरात काय चालतं हे आपण पाहताच. त्यामुळे हा निर्णय आपणच घेऊ शकतो की कीर्तनासारखा सत्संग केल्यानंतर कोणते बदल सगळ्या लोकांमध्ये होतात, त्यांची घरं कशी सुधारतात, चांगलं ऐकून ते घरात चांगलं कसं वागायला लागतात, व्यसनातून मुक्त कसे होतात आणि एक आदर्श संसार कसा करतात हे आपण सगळं पाहतोच. आणि तमाशाला जाणाऱ्या लोकांचे प्रपंच कसे होतात हे आपल्याला माहितीच आहे. यातलं उत्तर आपणच शोधून पाहावं. अगदी बरोबर आहे. आज भागवताचा तसेच कथा सप्ताहाचा समारोप आहे. कथा आज संपली पण संदेश कायमचा आहे. ऐकण्यात नव्हे तर आचरणात बदल अपेक्षित आहे. आपण या अध्यात्म मार्गात असलात तर नक्कीच आपल्या आयुष्यात बदल घडतील. जळगावच्या भूषण कॉलनीत घेतलेली ही विशेष मुलाखत अदालत टाइम्स न्यूज साठी.